बिग मॅच मोठा मुकाबला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ तालुका क्रिकेटमधील विचार केला तर अव्वल दर्जाचे संघ आहेत. जय बजरंग गोरसई विपक्ष वीर तानाजी दापोडे. गोरसई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करताना दिसते. सूरज केणे विथ संकेत म्हात्रे. दोन्ही संघांमध्ये आपण पाहायला गेलो तर अष्टपैलू खेळाडूंचा देखील जबरदस्त भरणा आहे. सूरज केणे एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कित्येक मैदानं सूरजने गाजवलेली आहेत आणि संकेतचा जर आपण विचार केला तर एक प्रमुख फलंदाज म्हणून या संघात त्याला नेहमीच स्थान मिळालेलं आहे. एक चांगला सलामीवीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दापोडे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या मॅचमध्ये जय बजरंग गोरसई संघाला. एक अटीतटीची ही मॅच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण दोन्ही टीम्सकडे चांगले खेळाडू आहेत आणि भरपूर प्रतीक्षा देखील करावी लागली क्रिकेट रसिकांना या सामन्याची. मात्र क्रिकेट रसिक देखील थांबून राहिले होते, कारण मॅचेस तेवढी मोठी आहे. दोन दर्जेदार टीम्स एकमेकांच्या विरोधात. यस, मात्र फायनली ती आतुरता या ठिकाणी संपते, कारण आपण सामन्याला सुरुवात करतोय. सूरज विथ संकेत म्हात्रे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय दापोडे संघाच्या माध्यमातून दीनानाथ. यस, तर पहिला इनिंगसाठी आपण ऐकूया 3-in-1 अजय घरद्याला. सामन्याला सुरुवात होते. दीनानाथ एक अनुभवी असा गोलंदाज आहे आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगलं बॅटल पहिल्याच ओव्हरमध्ये असू शकतं. सूरज केणे स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी सज्ज. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे आणि दुसरा खेळाडू आपण पाहतोय डीप वायडिश मिड विकेटकडे तैनात करण्यात आलेला आहे. सामन्याला सुरुवात पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा प्रयत्न. मात्र एज लागली बॅटची. शॉर्ट थर्डमॅनला चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून. एक धाव निश्चितच पूर्ण केली जाईल, परंतु ज्या पद्धतीनं फटका खेळायचा होता त्या पद्धतीनं फटका खेळता आलेला नाही. मिडल करू शकला नाही फलंदाज सूरज आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाला अनसेटल करण्याचा प्रयत्न. नक्कीच सूरज याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय फार कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतंय. मात्र प्रयत्न जरूर झाले होते, एकच धाव मिळाली. हा बॉल थोडासा स्लोवर आहे, लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा दूर आहे आणि चेंडू निघून जातोय त्याला बीट करून. एका टप्प्याच्या साहाय्यानं सीमारेषा पार, चौकार. अजय, ज्या प्रकारे आज आपण पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेट डेव्हलप झालं आहे, त्यानुसार वेगवेगळे प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू घ्या, रिव्हर्स फटका. त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला तर गोलंदाजाच्या माध्यमातून स्लोवर चेंडूचा वापर. येस, विविधता तर पाहायला मिळणारच आहे. मात्र संकेतने एक क्लासिक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळला आणि 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार संकेत म्हात्रेच्या बॅटमधून. यस, अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा सामना संकेत याच्या बॅटमधून वैयक्तिक आपण पाहतोय की दोन्ही चेंडूवर चौकार आल्यात. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. गोलंदाजाकडे फारसा वेग नाही आहे, त्यामुळेच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं असणार आहे. योग्य दिशा देखील मेंटेन करावी लागेल, नाहीतर अशाच प्रकारे चौकार षटकार पाहायला मिळतील. पावलांचा वापर यावेळेस कट केलाय. पॉईंटला चांगलं क्षेत्रक्षण. धावचीची संधी निर्माण झाली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. धोकादायक धाव पूर्ण केली जाते. खूप जास्त रिस्क उचलली होती दोन्ही फलंदाजांनी. चेंडू थेट पॉईंट फिल्डरच्या दिशेनं निघून गेला होता. टायमिंग चांगलं होतं, मात्र प्लेस करता आला नव्हता हा चेंडू फलंदाजाला. यस, गॅप शोधण्यात यशस्वी ठरला होता त्या ठिकाणी संकेत म्हात्रे आणि त्यानंतर मात्र जो धोका पत्करला त्यामध्ये देखील सुरक्षित आहेत फलंदाज. कुठेतरी यष्टीरक्षक एस्टेनच्या पाठीमागे जर असता तर कदाचित थोडा वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु चेंडू एस्टेनच्या समोर कलेक्ट करण्यात आला होता. दरम्यान पुढचा बॉल
फुलटॉस आहे यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. 4 रन्स. बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये त्याची कामगिरी ही फारच महत्त्वाची असते. आत्तापर्यंत तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू गॅपमधून निघून जातोय. फिल्डरला कुठली संधी मिळत नाही. चेंडू सीमारेषा पार. हा षटकार. सूरज खेण्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. आणि अजय या कालच्या दिवसात आपण BPL मध्ये पाहिलं होतं की सूरज खेने आणि प्रितेश पाटील अग्री राजा प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून खेळताना. ओ यावेळेस क्लासिक फटका. डीप कव्हरच्या दिशेनं हा बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा षटकार. थोडासा बॉल स्लोवर होता. वेट केला. चेंडूला येऊ दिलं. बॅकफुटला जाऊन जोरदार चपराक दिली आहे चेंडूवर. कव्हर सीमारेषा क्लिअर केली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय सूरज खेणीच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे 28. आणि यामुळेच आपण चर्चा करत होतो मागच्या ओव्हरमध्ये की स्विच हिटची कितपत आवश्यकता आहे सूरज खेणीसारख्या फलंदाजाला. तुमच्याकडे एवढे तंत्रशुद्ध जर फटके असतील तर इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याची खरंच गरज नसते. यस, मात्र सूरज त्या ठिकाणी आपली क्षमता सिद्ध करतोय. दाखवून देतोय की काम या संघाचा सलामीवीर आहे. सुरेख फलंदाजी सूरजच्या बॅटमधून.
पहिला षटकार ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर केली. सरळ बॅटचा फटका होता. त्यानंतर ऑफ साईडला कव्हर क्षेत्रातून हा षटकार. खूपच देखणे फटके पाहायला मिळत आहेत सूरज केणेच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन प्रितेश. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. पायांच्या समोरून चेंडू जातोय डीप मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र मिस फील्ड आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस आउटफील्डमध्ये चेंडू थोडा वळला होता आणि त्यानंतर मात्र यश क्षेत्ररक्षक बीट झाले होते. चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. चौकार आलाय. दीनानाथ कडून चूक घडली. ओ हो ही इज अनस्टॉपेबल. सूरज केणे ब्युटिफुल स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या वरून हा षटकार. खूपच महागडं असं षटक समाप्त होत आहे प्रितेश पाटीलचं. तब्बल आपल्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या प्रितेशनं. पहिल्या 2 चेंडूंवर फक्त 2च धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक सिंगल आली होती, एक वाईट चेंडू टाकला होता आणि एक निर्धाव चेंडू आपण पाहिला होता. परंतु त्यानंतर अक्षरशः चेंडूच्या चिंधड्या उडवल्या गेलेल्या आहेत फलंदाज सूरज केणेच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. गोरसई संघाची धावसंख्या बिनबाद 38. एक चांगली धावसंख्या धावफलकावर लावली जाते. गोरसे संघाच्या माध्यमातून अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी करतोय सूरज केणे. तर पहिल्या षटकामध्ये आपण संकेत म्हात्रे याच्या बॅटमधून देखील काही धावा पाहिल्या होत्या. 2 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 10 या धावसंख्येवर गेलतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळत आहे दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून. सूरज इज ऑन 27 धावांवर खेळतोय आणि 10 धावांचं योगदान संकेतनं दिलंय. एक्सपिरियन्स कॅम्पेनर गोलंदाजी करण्यासाठी आलाय राजन पाटील. पावलांचा वापर करून सुरेख ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला बीट केलंय. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. अप्रतिम चौकार संकेत म्हात्रेच्या बॅटमधून. वीरांनी जबरदस्त सुरुवात केली आहे. यावेळेस लॉफ्ट करायचा होता, अचूक टायमिंग पाहायला मिळाली नाही. मात्र जबरदस्त धावगती राखली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बॅकअप चांगलं मिळत नाही आहे. ओव्हर थ्रो झाला आणि त्यामुळे दुसरी धाव देखील लगेच पूर्ण केली गेली आहे. खूप चांगला ताळमेळ आहे दोन्ही सलामीवीरांमध्ये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 45. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाज प्रयत्न करतायत मात्र फलंदाज वरचढ ठरताना दिसलेले आहेत आत्तापर्यंतच्या खेळामध्ये. राजन वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. अप्रतिम टायमिंग आणि प्लेसमेंट देखील वाखाणण्याजोगा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. सूरज आणि फक्त सूरज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारे सूरज केने फलंदाजी करतोय, सुरेख फलंदाजी. एक चांगला बॉल, त्या बॉलला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून गॅप शोधला. यावेळेस ऑफ साईडला आणखी एक देखना फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थ्रू पॉइंट. हा चौकार आणि याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत गोरसई संघाच्या. एकूण धावसंख्या 53. एकापेक्षा एक सरस फटके क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय या जय महाराष्ट्र चषकामध्ये. धामणगावमध्ये सूरज केणेनं ऑन साईडला तडकावलाय बॉल. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून बॉल जातोय परंतु चांगलं क्षेत्रक्षण प्रितेशचं यावेळेस कौतुक करावं लागेल. निश्चितच
3 धावा त्याने आपल्या टीमसाठी वाचवलेल्या आहेत. फक्त एकच धाव मिळाली या बॉलवर सूरज खेडेला. धावसंख्या झाली 54 धावा आणि आता मात्र तिसरं षटक कंप्लीट झालंय. राजनला देखील फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. तब्बल 3 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि एकूण 15 धावा त्याने देखील खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये दीनानाथनं 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रितेशनं तब्बल 24 धावा खर्च केल्या आणि राजनच्या ओव्हरमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. क्षमा असावी 16 धावा, कारण एक दुहेरी धाव देखील होती. 2 सिंगल्स आणि 3 चौकार. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय हर्षद चौधरी. हा देखील एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. चांगले गोलंदाज आहेत आपण पाहतोय दापोडे टीमकडे, परंतु आत्तापर्यंतच्या खेळामध्ये फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली गोरसई टीमसाठी. प्रतिषटक 18च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. सँडी 54 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यस, अतिशय सुरेख सुरुवात आणि त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशेषतः सूरज केने जो वैयक्तिक आतापर्यंत 38 या धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत फक्त एकच अर्धशतक पाहायला मिळालेलं आहे. कालच्या शेवटच्या मॅचमध्ये क्वार्टर फायनल मॅचमध्ये धनेश 11 कुक्सी संघाविरुद्ध सरस्वती खालिंग टीमकडून विवेक शिलारनं नाबाद 58 धावांची खेळी साकारली होती. आणि या ठिकाणी पहा काय फटकेबाजी सुरू आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक लॉंग ऑफच्या वरून नेत्रदीपक षटकार. वाट अ शॉट. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहिला कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. स्टाईल ऑफ MSD. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं सूरज बॅटिंग करतोय असं वाटतं की जगातील सर्वात सोपं काम आहे फलंदाजी करणं. ऑफसाईडला पॉइंटच्या वरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक सुरेख फटका. 4 धावा चौकार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. जागा बनवली, स्लाइस केलं, बॉल हवेतून खेळला आणि डीपमध्ये कुठलाही फिल्डर नव्हता. गॅपमध्ये देखील फटके खेळले जात आहेत. अचूक टायमिंग तर पाहायला मिळतंयच, परंतु प्लेसमेंट देखील अप्रतिम आहे. सूरज केने इज ऑन 48 धावांवर पोहोचलाय. फक्त 14 चेंडूंचा सामना केला. या स्पर्धेतील आपल्याला दुसरं अर्धशतक पाहायला मिळू शकतं. पुढचा बॉल घेऊन हर्षद चौधरी. पावलांचा वापर केलाय. चेंडूची लेंथ थोडी कमी केली होती गोलंदाजाने. चेंडू गॅपमध्ये जातोय. अचूक टायमिंग नाहीये, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. सूरज खेडेचं अर्धशतक कंप्लीट होईल का पाहूया. पंचांचा निर्णय काय आलाय. तिकडे 1 शॉटचा इशारा पंच करतायत आणि त्यामुळेच हे अर्धशतक अजूनही कंप्लीट झालेलं नाही. अजून थोडा उशीर आहे. अजून थोडी वाट पाहावी लागेल प्रेक्षकांना. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या, मात्र त्यामध्ये 1 धाव शॉर्ट होती. सो एकच धाव मिळणार आहे सूरजला. 49 धावांवर पोहोचलाय. संघाची धावसंख्या 65. शेवटचं षटक मार्गस्थ असताना हर्षद राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुल केलाय. पुल आणि सक्सेसफुल. आता मात्र 50 कंप्लीट. अप्रतिम इनिंग सूरज खेडेच्या माध्यमातून. जोरदार टाळ्यांनी त्याचं अभिवादन केलं जात आहे प्रेक्षकांच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग नॉक. दमदार बॅटिंग सूरज केणेच्या माध्यमातून. चौकार षटकारांचा पाऊस पाडलाय. हा बॉल चांगला आहे. थोडासा पुढे ठेवला, मात्र बाउन्स चांगला होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर घेता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि फार कमी निर्धाव चेंडू या संपूर्ण इनिंग्समध्ये पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजांना एकही गडी बाद करता आलेला नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 71 धावा आणि हा धावसंख्येचा उच्चांक देखील आहे या स्पर्धेतील. काल 70 धावा आपण खालिंग टीमच्या माध्यमातून पाहिल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न मिडल करू शकला नाही, मात्र तरी देखील बॉल जातोय आउटफील्डमध्ये. डीप मिड विकेटला प्रितेश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीची संधी गमावली गेली आहे. विकेट किपरच्या हातात बरोबर बॉल बसला नाही आणि त्यामुळेच 2 धावा कंप्लीट. तर अशा पद्धतीनं दोन्ही सलामीवीरांनी अप्रतिम कामगिरी करताना 73 धावा जोडलेल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या खेळामध्ये बिनबाद 73. जय बजरंग गोरसई ए संघाचा डाव समाप्त झालाय आणि विजयासाठी वीर तानाजी दापोडे टीम समोर 74 धावांचं टार्गेट. सूरज केणेने काय बॅटिंग केली. नाबाद 57 धावा. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर त्याला मात्र
पार करता आलं नाही. 58 धावा नाबाद काल पाहिले होते आपण सरस्वती खालिंग टीमच्या माध्यमातून, विवेक शिलारच्या माध्यमातून, परंतु ही इनिंग्स देखील अप्रतिम आहे सूरज केणेची. जोरदार टाळ्यांनी त्याचं प्लेयर्स पेव्हिलियनमध्ये अभिवादन त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या इनिंग्समध्ये सूरजनं 5 चौकार लगावले आणि 5 षटकार. तर 74 धावांचं टार्गेट आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी जय हनुमान पोगाव संघाचा संघनायक आणि जय महाराष्ट्र जय हनुमान धामणगाव संघाचा संघनायक आपण यायचा आहे. जय हनुमान पोगाव विरुद्ध जय हनुमान धामणगाव असा पुढचा सामना असेल. यस, तर चला टॉससाठी या दोन्ही संघाचे संघनायक. पुढील सामन्याची नाणेफेक गोरसई गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य मुरलीधर केणे साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. तर साहेबांना मी विनंती करतोय, आपण क्रिशा टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. धन्यवाद अजय. तर दोन्ही संघाचे संघनायक त्याचबरोबर आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला दिगंबर पाटील, तर दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चषक 2021 धामणगाव, अशा ह्या नाण्याच्या 2 बाजू आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी झालाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. यस, तर नाणेफेकी या ठिकाणी जिंकली आहे पोगाव संघाने. संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे तुषार गायकर. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करतोय. याचं मुख्य कारण काय? सकाळची आलस घालवण्याचा प्रयत्न करू. तर 4 षटकांचा सामना आहे. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबाबत थोडक्यात? चांगलं आयोजन आहे आणि अशी स्पर्धा नेहमी करावी अशी इच्छा. धन्यवाद. तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर धामणगाव संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. प्रथम तर मला हे सांग की टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असतं? फलंदाजी. सावं ते घडते, पाहिजे ते मिळते. फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना कोणत्या फलंदाजांकडनं जास्त अपेक्षा असतील? मी आणि प्रथमेश आणि अनुज असे 2 फलंदाज माझ्याकडे आहेत की ते बाउंड्रीच्या बाहेर चेंडू मारू शकतात. धन्यवाद. तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे की नाणेफेकीचा कॉल जिंकला पोगाव संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी धामणगाव संघाला आमंत्रित केलंय. यस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. अजय इज देयर. धन्यवाद संदेश वखारे. चलते फिर से खेल की तरफ. बहुत बड़ी चुनौती है वीर तानाजी दापोडी टीम के सामने. 4 ओवर में 74 रन बनाने हैं. क्या तूफानी अंदाज में बैटिंग की गई सूरज केणे और संकेत मात्रे द्वारा. सूरज ने 18 गेंदों में 57 रन बनाए. संकेत ने 15 रन बनाए. 6 गेंदों का केवल सामना किया और बहुत ही विशाल स्कोर खड़ा करने में कामयाब रही है इस मैच में जय बजरंग गोरसई ए टीम. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं प्रीतेश पाटिल और उनके साथ हर्षित चौधरी. और ये 2 बल्लेबाज भी ऐसे हैं जो यदि आखिर तक खेले तो ज़रूर मैच जीत सकती है. दापोडी टीम पूरी क्षमता रखते हैं कि 4 ओवर में 74 रन बना सकते हैं. दोनों के पास ज़बरदस्त स्ट्रोक्स है और पहली गेंद से ही दोनों भी सलामी बल्लेबाजों को अपने स्ट्रोक्स का पिटारा खोलना पड़ेगा मैच को जीतने के लिए. पहला ओवर लेकर गेंदबाज मयूर, बैट के गेंदबाज. पहली गेंद और पहली गेंद पर कहीं ना कहीं प्री मेडिटेटिव स्ट्रोक खेलने का प्रयास. पहले ही मन बनाकर रखा था वहाँ पर कि स्क्वायर लेग के ऊपर से खेलना है, जिस वजह से शफल किया था. सफाई से खेल ही नहीं पाए वहाँ पर प्रीतेश. डॉट गेंद से शुरुआत होती हुई इस पारी की. यस, एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल या 2 फलंदाजांना. कारण तब्बल 18.50च्या सरासरीने धावा चेस करायच्या आहेत. 74 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला विकेट मोठे फटके खेळावे लागतील. मयूर,
यावेळेस नक्कीच मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीपमध्ये. यस, एकच धाव मिळेल. पूरी तरह से टाइम नहीं कर पाए थे, हालांकि स्ट्रोक को गेंद हवा में ज़रूर रही थी, लेकिन लॉन्ग ऑफ फील्डर काफ़ी दूर थे, बाउंड्री के नज़दीक थे, गेंद कैरी नहीं हुई फील्डर तक. एक ही रन मिला है. दूसरी गेंद पर अपना और अपनी टीम का खाता खोला है हर्ष प्रीतेश ने. वेलकम तुषार. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस जोरदार प्रहार झालाय, ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर, मिळतील 6 धावा. षटकार. बढ़िया शुरुआत करते हुए अपनी पारी की हर्षद. हल्की सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, उसको बहुत जल्दी ताड़ लिया था और जैसे ही उन्होंने पड़ा उसके साथ जड़ा भी. 6 रन. यस, सुरेख फटका आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. याच फटक्यांची आवश्यकता आहे दापोडे संघाला. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस त्रिफलला उडवला जातोय. फलंदाज बाद. कमाल की गेंद और कमाल की वापसी मयूर केने द्वारा. परफेक्ट यॉर्कर और चारों खाने चित हो गए वहां पर हर्षद. पिछली गेंद पर छक्का लगा था, लेकिन क्या मुंहतोड़ जवाब दिया है गेंदबाज मयूर ने. विकेट का पतन. हर्षद 6 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए 7 पर 1 वीर तानाजी दापोडे. अतिशय सुरेख प्रथम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर बॉल होता, बीट केलं होतं फलंदाजाला आणि चेंडू मात्र सरळ यष्टांचा वेध घेणारा आपण पाहिला. तर त्या दरम्यान जय बजरंग गोरसे संघाला बादसाई गावावरनं शुभेच्छा येत आहेत जगन्नाथ जाधव यांच्या माध्यमातून. धन्यवाद जगन्नाथजी जाधव. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कल मैं चर्चा कर रहा था संदेश, यहाँ पर जो विकेट है, जो पिच है, वो थोड़ी लंबी है. ग्रामीण क्रिकेट में ऐसा होता है, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हर जगह पर 22 यार्ड की होती है, लेकिन हमारे ग्रामीण क्रिकेट में कहीं पर 23 यार्ड, कहीं पर 24 यार्ड की भी होती है और कदमों का हिसाब भी होता है वो भी एक अलग बात है. लेकिन ये लंबी विकेट है और उस वजह से ज़्यादा यॉर्कर्स देखने को नहीं मिल रहे हैं. लेकिन क्या गजब की गेंद की मयूर ने. मोड़ना चाहते थे राजन, आते ही ऑन साइड में गेंद बल्ले पर नहीं ले पाए. पैर पर ज़रूर लगी थी, लेकिन इस बार स्टंप्स की दिशा में नहीं थी गेंद. कोई रन नहीं इस गेंद पर. तर एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. फलंदाज मयूर याच्या माध्यमातून एक षटकार वगळता बाकी सर्व चेंडू आपण सुरेख पाहिल्यात. यावेळेस चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. तर अशा प्रकारे अजय या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि त्या मोबदल्यात एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. हर्षद चौधरी ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार जरूर पाहिला होता, मात्र जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी झाली नाहीये दापोडे संघासाठी. बिल्कुल, हर्षद ने हालांकि पहली गेंद पर छक्का लगाकर अपना खाता खोला था और कहीं ना कहीं उम्मीदें जगा दी थी कि एक लंबी पारी खेलेंगे, लेकिन गेंद ऐसी थी कि मैं समझता हूँ कि कहीं ना कहीं अनप्लेएबल गेंद थी, क्योंकि उस गेंद पर बड़ा शॉट खेलने की भी कोशिश नहीं हुई थी. हर्षद ने अपना विकेट बचाने की भी कोशिश की थी, डिफेंसिव तरीके से खेलने का प्रयास किया था, लेकिन फिर भी अपना विकेट बचाने में असफल रहे. और मुझे लगता है कि कोई भी बल्लेबाज होता तो उसके लिए वो गेंद खेलना मुश्किल ही हो जाता. विकेट बचाना बहुत मुश्किल साबित हो सकता था. हर्षद के साथ भी वही हुआ, विकेट नहीं बचा पाए और एक सफल ओवर मयूर का समाप्त हुआ है. 8 रन 1 विकेट के नुकसान पर बचे हुए 3 ओवर्स में 66 रनों की आवश्यकता है. आवश्यक रन रेट अब 22 का हो चुका है. यस, आता मात्र या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये 22 धावा येणं आवश्यक आहे दापोडे संघाला. लक्ष जे आहे पहिल्या षटकामध्ये थोडं चेज करताना आपण पाहतोय की कठीण झालंय, मात्र अशक्य नाहीये, तर प्रयत्न करावे लागतील. जी हाँ, प्रयास तो करना ही होगा और हर ओवर में कहीं ना कहीं 3 या 4 बड़े स्ट्रोक्स सफलता के साथ खेलने होंगे. पंकज भोईर पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धीमी गति की शॉर्ट पिच गेंद से शुरुआत की है अपने ओवर की पंकज ने. हमेशा उल्टी टोपी पहनकर गेंदबाजी करना पसंद करते हैं उल्टी टोपी वाले.
लेकिन सीधे परिणाम लाते अपनी टीम के लिए कई बार देखा गया है. यस षटकातील पुढील चेंडू. यावेळेस एक वेगवान चेंडू, मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अंपायर्स की यदि हम बात करें तो परवेज शेख मुख्य अंपायर की भूमिका में है. बढ़िया अंपायरिंग पहले ही मैच से इस टूर्नामेंट में, और उनका साथ दे रहे हैं मनोज गुप्ता. पंकज भोईर पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस प्रहार चाललाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. के धामन गांव में आज आसमान साफ है, लेकिन छक्कों की बारिश हो रही है इस मैच में. पहले तो सूरज के बल्ले से 5 छक्के देखने को मिले. इस पारी में अभी तक 2 छक्के लगे हैं. प्रीतिश का पहला सिक्सर, और पिच गेंद थी, बहुत ही बढ़िया सीधा स्ट्रोक खिला उन्होंने. ये भी गेंद हवा में है. इस बार बहुत ऊपर खेल बैठे, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और बहुत ही बढ़िया कैच. डीप मिड विकेट पर कोई गलती नहीं. छक्का लगाने के बाद हर्षद आउट हुए थे, छक्का लगाने के बाद प्रीतिश भी आउट हुए हैं. सोन्याचा उंगवला तैता पाकाचे मेऱ्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. यस एक महत्त्वपूर्ण गडी बाद झाला या ठिकाणी. प्रितेश आणि हर्षद चौधरी यांच्या माध्यमातून ज्या अपेक्षा होत्या संघाला त्या या ठिकाणी कंप्लीट केल्या जात नाहीये. आता मात्र दिल्ली बहुत दूर है. देखिए कहीं ना कहीं बड़े लक्ष्य का पीछा कर रही है टीम. उसका दबाव है बल्लेबाजों पर. हर गेंद पर आपको बड़ा प्रहार करना है. पहले बैटिंग करते हुए बड़े शॉट्स खेलना और बाद में चेस करते हुए बड़े शॉट्स खेलना, बहुत फर्क होता है. ध्रुव आए हैं. गति में यावेळेस यस यष्टीचित केलं जात आहे. अजून एक गडी बाद. थैंक यू डीजे. हालांकि वाइड घोषित किया है अंपायर ने इस गेंद को. लेग ब्रेक गेंद थी, बहुत ही बढ़िया वेरिएशन बॉल. वाइड गेंद जरूर है, लेकिन विकेट मिला है. स्टंप्स के रूप में आउट हुए हैं ध्रुवा. खाता भी नहीं खोल पाए, और पारी लड़खड़ाती हुई 74 रनों का पीछा करते हुए वीर तानाजी दापोडे टीम की 17 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर. यस तर पुन्हा एकदा गोरसे संघ दाखवून देतोय की तालुका क्रिकेटमध्ये आम्ही अव्वल का आहोत. पुन्हा एकदा सिद्ध करतोय. या जय महाराष्ट्र चषक 2021 या ठिकाणी चांगली फलंदाजी झाली होती आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोरसे संघाच्या माध्यमातून. पंकज भोईर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाने जातोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 18 धावा धावफलकर आपण पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल का या अपेक्षित प्रेक्षक होते. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. पुढे सरकते. 22 धावा धावफलकर आपण पाहतोय. या फटक्यांची आवश्यकता मात्र वारंवार आहे या ठिकाणी. जी हाँ बिल्कुल, 1 या 2 बड़े स्ट्रोक से बात बनने वाली नहीं है. लगातार बड़े स्ट्रोक्स खेलते रहने होंगे. पुन्हा एकदा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु यावेळेस स्लोवरचा वापर वेग परिवर्तन केलं होतं आणि त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एक और सफल ओवर यहाँ पर देखने को मिला. पंकज का ओवर पूरा हो चुका है. 2 ओवर में 23 रन बने हैं. वैसे देखा जाए तो स्कोर अच्छा नज़र आता है, लेकिन जब हम टारगेट की तरफ देखते हैं तो फिर पता चलता है कि बहुत पीछे है वीर तानाजी दापोडे टीम इस मैच में. 23 रन बने हैं
और बल्लेबाज आउट हुए हैं कुल मिलाकर 3। राजन पाटिल और निखिल की जोड़ी इस समय क्रीज पर है। दर्शकों के लिए स्वर्णिम अवसर है। बाउंड्री के बाहर यदि छक्का लगने पर दर्शक कैच लेते हैं तो 100 रुपयों का कैश प्राइज उनको दिया जाएगा मिस्टर दिगंबर पाटिल की ओर से। यस कॅच लो कॅश लो 12 चेंडू 51 धावांची आवश्यकता। तर ज्या प्रकारे फलंदाजी केली होती सूरज केनेने 57 धावा ठोकल्या होत्या। नाबाद 18 चेंडूंचा सामना केला होता। 5 षटकार 5 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिले होते। तर त्या प्रकारची इनिंग या ठिकाणी पेश करावी लागेल एखाद्या फलंदाजाला, कारण उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 51 धावा बनवायच्या आहेत। बन भी सकते हैं, कल बने हैं, बीपीएल में बने हैं, यहाँ पर नहीं। बीपीएल जो कोरसई में खेला जा रहा है भिवंडी प्रीमियर लीग, उसमें महेंद्र माघे और हरीश केने ने वो कारनामा कर दिखाया। हालांकि हरीश ने एक गेंद पर जब 3 रन चाहिए थे तब छक्का लगाया था गोल्डन 6, लेकिन उससे पहले महेंद्र माघे की तूफानी बैटिंग देखने को मिली थी। तर आता मात्र पवन मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय। यावेळेस पवनवर प्रहार झालाय, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर। हा षटकार बहुत ही शानदार स्ट्रोक सीधे बैट से बॉलर के सिर के ऊपर से ये छक्का जड़ा है राजन ने, और राजन अब अपना क्लास दिखाते हुए। यस पवन मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। एक वेगवान गोलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून भरपूर वेळा आपण चांगली गोलंदाजी पाहिली आहे। मात्र यावेळेस षटकातील पहिल्या चेंडूवर राजन पाटीलने षटकार ठोकलाय। यावेळेस देखील फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली। मुझे लगता है कहीं ना कहीं सूरज ने थोड़ा सा लेट रियलाइज़ किया कि ये कैच बन सकता है। थोड़ा सा लेट स्टार्ट लिया था जिस वजह से कैच नहीं कर पाए। हालांकि फिर भी पहुंच गए थे, लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं दिखा पाए, गेंद हाथों से छिटक गई और एक ही रन पूरा किया इस गेंद पर दोनों बल्लेबाजों ने। स्कोर 30 रन, यहाँ से और 44 रनों की आवश्यकता है, मात्र 10 गेंदे शेष। पवन पुन्हा एकदा बोलतोय। यावेळेस बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये। लेंथ कमी केली होती चेंडूची। चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। कोणत्या प्रकारची धाव नाहीये। एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय पवन मात्रे या गोलंदाजाने। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू केलाय। डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं, मात्र एक धाव कंप्लीट झाली। हालांकि गेंदबाज ने भी फिर से थ्रो किया था। जी हाँ, यदि फील्डर का निशाना सटीक होता तो ज़रूर बैट्समैन राजन को पेविलियन में लौटना पड़ सकता था। एकंदरीत एका चेंडूवर 2 चान्स बनल्या होत्या त्या ठिकाणी, मात्र दोन्ही मिस केल्यात। पवन पुन्हा एकदा बोलतोय। यावेळेस रिवर्स फटका चांगला आहे, गॅप शोधली आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषे बाहेर। हा चौकार। बहुत बढ़िया इम्प्रोवाइजेशन। राजन पाटिल ज़रूर मनोरंजन कर रहे हैं दर्शकों का। हालांकि टीम अभी भी काफ़ी पिछड़ती हुई नजर आ रही है वीर तानाजी दापोडे। स्कोर 35 रन, 3 विकेटों के नुकसान पर मात्र 7 गेंदें शेष है। जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता। प्रयास पूरा कर रहे हैं राजन पाटिल। अभी तक अच्छी बैटिंग की, उन्होंने 2 चौके लगाए और 1 छक्का। यावेळेस देखील अतिशय दमदार फटका आहे। चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर। गुड शॉट, षटकार। आया मना बसवीला लावला जग्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला। आया मना बसवीला लावला जग्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला। काफ़ी अच्छी खबर ली गई पवन की इस ओवर में। राजन पाटिल द्वारा एक अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर 41 रन, कुल मिलाकर 18 रन खर्च किए अपने ओवर में पवन ने। कुछ ज़्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए, लेकिन पहले 2 ओवर्स बहुत इंपॉर्टेंट थे। उसमें मयूर का ओवर बहुत ही ज़बरदस्त रहा। 8 रन दिए उन्होंने केवल और 1 विकेट प्राप्त किया। उसके बाद पंकज आए थे। पंकज भी थोड़े से हालांकि महंगे साबित हुए, लेकिन 2 बल्लेबाजों को आउट किया और मैच अभी भी ख़त्म नहीं हुआ है। अभी भी 33 रन चाहिए, 6 गेंदें शेष है।
यस शेवटचं षटक आहे आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. सूरज केने गोलंदाजी मार्कवर येतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. एक धाव मिळेल या ठिकाणी. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. चेंडू पायावर आदळला होता आणि त्या दरम्यान मात्र मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल आणि ती झाली देखील. तर आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. कुछ विकेट्स प्राप्त कर सकते हैं सूरज आखिरी ओवर में. इस बार ड्राइव किया गेंद हवा में, दर्शनीय स्ट्रोक राजन पाटिल के बल्ले से खूबसूरत सिक्सर.
असणार आहे स्वर्गीय महेश बार्शी पोगाव संघ. यस तर गोरसे संघाला विजयासाठी शुभेच्छा आल्यात.